जीवन स्मरण जय जय राम. कोणत्याही शास्त्राचा आरंभ त्याच्या व्याख्येपासून होतो. आपण पाहताच कोणतं येतं या शाळेमध्ये कॉलेजमध्ये एक अर्थशास्त्र आहे. त्या अर्थशास्त्रामध्ये पहिल्यांदा व्याख्या देते. तर्कशास्त्र आहे, तर्कदेशी व्याख्या देते. तशी त्यांनी आपल्याला परवा भक्तीची व्याख्या सांगितली. काय भक्तीची व्याख्या सांगितली? भक्ती म्हणजे भगवंताशी जो आज विभक्तपणा आहे तो विभक्तपणा न राहणे याचं नाव भक्ती. ज्ञानेश्वर समर्थाने दासबोधामध्ये विभक्त नव्हे तो भक्त असं एक व्याख्या केली. पण हे कसं आहे? ही नकारात्मक व्याख्या आहे. ही नकारात्मक व्याख्या आहे. नकारात्मक म्हणजे काय? अहो आमका मनुष्य कसा आहे? अहो तो चांगला नाही. चांगला नाही हे काही त्याचं वर्णन नव्हे, तो काय आहे हे सांगायला पाहिजे. तेव्हा भक्त म्हणजे विभक्त नव्हे तो भक्त ही काही व्याख्या होणार नाही. बरं, मग त्यांनी काय सांगितलं? मी आपल्याला सुचवलं की याच्यामध्ये 3 गोष्टी गृहीत धरायला पाहिजे. पहिली गोष्ट भगवंत आहे, दुसरी गोष्ट मी आहे. याचा अर्थ असा, ज्याची भक्ती करायची तो आहे, जो भक्ती करणार तो आहे, आणि ज्याच्या द्वारा भक्ती करायची ते जग आहे. त्याशिवाय भक्ती होणार कशी? भक्ती करायची आहे, भक्ती कर्म आहे, आणि कर्मभूमी असल्याशिवाय भक्ती होणार नाही. म्हणून मी आहे, भगवंत आहे आणि जगत आहे. आता ही भक्ती म्हणजे काय? तर भज धातूपासून आहे. भज म्हणजे सेवा करणे. सेवा करणे म्हणजे त्याला जे पाहिजे ते देणे, त्याला जे आवडतं आहे ते पाहिजे ते करणे, तसं वागणे, तर भक्ती होईल. आपण असं पहा, इतकी मंदिरं आहेत आपल्या भारतामध्ये आणि एवढे त्याचे पुजारी, त्याचा सगळा सोपस्कार आहे. त्या तिरुपतीच्या मंदिराची श्रीमंती तर काही विचारूच नका. राजाला लाजवील अशी श्रीमंती आहे. ह्या सगळ्या मंदिरामध्ये खरोखरच भक्ती होते का? सेवा होते का? किंबहुना इंग्लिशमध्ये म्हणणं ती फार बरोबर आहे, दी नियरर टू गॉड दी फार्दर फ्रॉम हिम. जितका तो त्याच्या जवळ असतो तितका दूर असतो. आणि म्हणूनच पंढरपूरचे बडवे हे भगवंतापासून अति दूर, आणि एखादा दूरचा भक्त जवळ असेल याचं कारण ते आहे. म्हणजे सेवा म्हणजे त्याला जे पाहिजे, त्याला काय पाहिजे आहे ते आजच्या सूत्रात सांगतात. व्याख्याही देत आहेत आणि सूत्र सांगतात. ते काय म्हणतात? सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती काय आहे? सा म्हणजे ती. ही भक्ती कशी आहे? पण म्हणाले अस्मिन भगवंताच्या ठिकाणी परम प्रेम रूपा, अतिशय प्रेमरूप आहे. परम शब्दाचा अर्थ अतिशय नाहीये खरा. आता हे काय आहे? संस्कृत आहे आणि सूत्र आहे. त्या प्रत्येक शब्दाचा विलक्षण अर्थ असतो. त्यामुळे कंटाळवाणा न होताना थोडस सांगतो आपल्याला. आपण शब्द काय समजतो? परम म्हणजे मोठा, पलीकडे, किंवा दुसऱ्याचं. पर म्हणजे दुसऱ्याचं असा अर्थ नाहीये. गीतेमध्ये एक श्लोक आहे, इंद्रियाणि पराण्याहु इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः. म्हणजे म्हणाले इंद्रियांच्या पेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, आणि बुद्धीच्याही पेक्षा सूक्ष्म आत्मा आहे. यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियेभ्य परम मनः. परम याचा अर्थ आतमध्ये, अतिशय सूक्ष्म, आत आत खोल. तेव्हा परम प्रेम रूपा म्हणजे अतिशय खोल प्रेम जिथे आहे तिथे भक्ती आहे, असं त्याचा अर्थ आहे. अतिशय खोल म्हणजे किती? माझ्यामध्ये अत्यंत खोल काय आहे? माझी जगण्याची वासना माझ्यामध्ये अत्यंत खोल. मी राहावं, मी असावं, मला मृत्यू नको, ही अत्यंत खोल वासना आहे.
तिथे प्रेम जाणं याचं नाव भक्ती आहे. म्हणजे याचा अर्थ काय? मी जगतो कशा करता? तुझ्या करता जगतो, याचं नाव प्रेम. आणखी निराळा करून सांगतो आपल्याला, भगवंत म्हटल्यानंतर त्याच्यावर मला जर प्रेम करायचं असेल तर प्रेम हे कर्म आहे, कृती आहे. त्याच्याकरता तो निर्गुण असून चालणार नाही, तो सगुण पाहिजे. आणि भगवंताची दोन रूप आहेतच, मूर्त आणि अमूर्त. उपनिषदामध्ये द्वैवाव ब्रह्मणे रूप, मूर्तंच अमूर्तंच. तो सगुण आहे आणि निर्गुण आहे. निर्गुणाची भक्ती होऊ शकत नाही. भक्ती म्हणजे जर करायची आहे तर निर्गुणापर्यंत जाणार कसे आपण? म्हणूनच ज्या धर्मामध्ये मूर्तीला प्राधान्य नाही त्या मूर्तीमध्ये भक्त कमी निर्माण होतात. तो विषय आपला नव्हे. तेव्हा भक्त म्हणजे सगुणच पाहिजे. भक्ती करण्याकरता सगुण पाहिजे. सगुणाचा धर्म काय आहे? नाम आणि रूप हे सगुणाचं लक्षण आहे. त्याला आकार पाहिजे, रूप पाहिजे, आणखी नाव पाहिजे, तर सगुण होऊ शकतं. मग प्रेम म्हणजे काय? त्याच्या नामाची अत्यंत आवड असणं, त्याच्या रूपाचं आतमध्ये ध्यान धरून राहणं, याचं नाव भक्ती. प्रेम प्रेम म्हणजे काय? तर ज्याच्यावरती प्रेम आहे त्याची सारखे आठवण होणं नावाने, आणि तो सारखं डोळ्यासमोर दिसणं, त्याचं नाव प्रेम. याच्यापेक्षा सोपं काय पाहिजे हो आणखी? बरं का? हे व्यवहारी आहे. गमत अशी झाली, तेव्हा तरी जुना आम्ही एक लेख लिहिला होता साहित्य पत्रिकेमध्ये, नामदेवाचं प्रेम. काणेकर मला म्हणले, गुरुजी तुम्ही आता प्रेमात पडायला लागलात. तर मी त्यांना म्हणलं, आम्हीच खरे प्रेमात पडतो, तुमचं प्रेम नकली आहे. हो, या कविता बिविता करताना प्रेमाच्या, हे खरं प्रेम नाहीच आहे. तुकारामबुवांनी खरं प्रेम केलं, रामकृष्णांनी खरं प्रेम केलं, महाराजांनी खरं प्रेम केलं. अरे त्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू आले. काय प्रेम असेल मला सांगा? तुम्ही आम्ही जिवंत रक्ताच्या नातेवाईकावर एवढं प्रेम करू शकत नाही. काय प्रेम असेल? मग प्रेमाचं लक्षण काय? आतमध्ये सारखं स्मरण. स्मरणाचा धर्म काय आहे? तो आहे, तो आहे, तो आहे, हा स्मरणाचा गुण आहे. आणि त्याच्या रूपाचा सारखं ध्यास, हे प्रेमाचं लक्षण. आणि हे भगवंताच्या बाबतीत झालं की प्रेम भक्ती म्हणतात. गुरुच्या बाबतीत झालं की गुरु भक्ती म्हणायची. एका परीनं गुरुचं सोपं आहे. गमत काय आहे? पांडुरंगाची भक्ती करायची म्हटली तर त्या थोडस हार राहतो. अहो मी भक्ती करतोय, त्याला काही आहे का नाही त्याचं कोण असतो? तुकारामांनी म्हटलंय ना की अरे एवढा मी शंख करतोय, तू अंतर्यामी आहेस, तुला काय ऐकायला येतं का नाही? तसं गुरुचं नाहीये. गुरुचा हात धरता येतो की बोला, मी तुम्हाला दिलाय, तुमच्या पायावर डोकं ठेवलंय, सांगा. तुमचा पदर धरता येतो त्याला. भगवंतच काय करणार? पण प्रेम आणि भक्तीत ते थोडा पुन्हा फरक आहे. गुरुवरती प्रेम बसतं, भगवंतावरती भक्ती बसायला कठीण जातं, प्रेमही कठीण जातं. कारण आम्ही ज्या रूपावरती प्रेम करणार ते माझ्यासारखं असलं तर सोपं जातं. म्हणून पांडुरंग हा दगड नाही, हा जिवंत परमात्मा आहे. ही भावना असल्याशिवाय तिथे प्रेम जमणार. ब्रह्मानंद महाराज असं म्हणायचे बुवा, अरे महाराज हे माणूस नाहीत आणि पांडुरंग हा दगड नाही, असं म्हणायचे बुवा. आता ती त्यांची दृष्टी आहे, बरोबर आहे की ज्याला ते ब्रह्म दिसत आहे त्यातली गोष्ट सोडून द्या. पण प्रेम म्हटलं की दोन गोष्टी आल्याच. एक सारखं त्याचं स्मरण, आठवण त्याची, आणि दुसरी गोष्ट त्याचं ध्यान. आणखी एक पाऊल पुढे चाल. आपण जेव्हा त्याचं स्मरण करतो तेव्हा काय करतो? स्मरण करतो त्यावेळेला आपल्याशी त्याचे जे व्यवहार झालेले असतात, संबंध आलेले असतात, त्याची आठवण करतो. त्यामध्ये त्याच्या लीलांचं, त्याच्या गुणांचं आपण स्मरण करतो.
एक उदाहरण घ्या. एका बाईचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो गेला. तर त्या अलीकडे फोटो बिटो काढतात ना, लहानपणापासून फोटो काढून ठेवतात, त्याची खेळणी असतात. आई काय करते, ते फोटो पाहते, पुन्हा पुन्हा ती खेळणी पाहते, त्याचे कपडे पाहते आणि त्याची आठवण करते. असं भक्तीमध्ये भगवंताच्या लीला चरित्राची आठवण करणं म्हणजे त्याचं नाव. त्याच अहो काय सांगू तुम्हाला, गुरुदेव रानडे होते ना, ते सांगलीच्या राजेसाहेबांना घेऊन आपल्या गुरुच्या समाधीकडे गेले. इंचगिरीला गुरुच्या समाधीकडे नाही, गुरुच्या समाधी, निंबर्गी महाराज. हा, आणि त्यांचे गुरु भाऊसाहेब महाराज तिथे येत असत, सारखे तिथे येत असत. तेव्हा राजेसाहेबांना इथे महाराज बसत असत, इथे असे उभे होते, मग इथे निरूपण करीत होते. असं की नाही एक अर्धा तास मग या जिन्यावरून असे वर गेले आणि मग आम्ही जात वरून पाहत होते. म्हणजे प्रत्येक जागा ती त्यांना अशी दाखवत होते. आणि शेवटी काय केलं त्यांनी की ज्या ठिकाणी ते निरूपणाला बसत तिथले ते माती घेऊन कपाळाला लावले. हा केवढा महात्मा मोठा म्हणजे विद्वान बरं का. म्हणजे एखाद्या आईनी आपल्या गत मुलाचं खेळणी पाहणं हे करणं काय आणि हे करणं काय, प्रेमात फरक काय. म्हणून प्रेमाचं किंवा भक्तीचं लक्षण काय, ज्या भगवंतावरती आपल्याला प्रेम करायचंय त्याच्या लीला सारख्या आठवायच्या. आता ज्याला प्रेम आहे त्याला ते आठवतं, त्याच्या उलट हे आठवलं तर प्रेम निर्माण होतं. म्हणून श्रवणाचं महत्व काय. तुम्हीच पाहता की तुम्ही त्रासून आलेला आहात आणि एखादी सुंदर महाराजांची गोष्ट सांगितली, हसता तुम्ही, प्रेमाची गोष्ट सांगितली, डोळ्याला पाणी येतं. म्हणजे श्रवणाने माणसाचं मन बदलून जातं एकदम, नाही का. तेव्हा प्रेमाचं मग मुख्य लक्षण काय, तेच ऐकावं, तेच पाहावं, त्याच चिंतन करावं, हे प्रेमाचं लक्षण. भक्ती ही आणखी एक. आता त्याच्या रूपाचं काही आपल्याला ध्यास लागत नाही. म्हणजे काय, प्रेमाच्या पहिल्या अवस्थेमध्ये मी प्रेम करतोय पण तिकडून जवाब येत नाही, रिस्पॉन्स येत नाही, वन वे ट्रॅफिक होतो, असं होतं. म्हणजे मी हे करतोय, तुला पोचतंय का, तुला याची जाणीव आहे का, तू काहीतरी खूण मला दे की हे माझं तुझ्यापर्यंत पोचतंय. आपण असले बेवकूफ लोक आहोत, माझ्या सगळं मी तुम्हाला म्हणतच नाही, हम ऐसे बेवकूफ आहे की आम्ही जी त्याच्या प्रेमाची खूण पाहतो ना तो व्यवहार सुधारण्याकडे पाहतो. किती मूर्ख आहोत आपण. काही नाही बा, माझी मुलगी बाळणपणाला आली, घरी आणली आहे, महाराज कृपा करा ना, एवढी सिझेरिन नको झाली बाळणपीत, काय महाराजांनी कृपा केली. अरे नाही, काय व्हायचं ते प्रारब्धाने ठरलेलं आहे. हे होत असताना चित्त शांत राहणं ही खरी त्यांची ही आहे. त्यांचे खरा रिस्पॉन्स, त्यांचा जॉब काय आहे, काहीही परिस्थिती आली तुम्ही एवढी शांत कसे ते आहेत ना, ही भक्ती. त्याच्या अस्तित्वाची जाणीव, सदोदित राहणं हे खरी त्याची कृपा. म्हणजे त्याला पोचलं ते. अस्तित्वाची जाणीव तरी कशी व्हायची. आता असं आहे, तो अतिंद्रिय आहे. आता त्याने बुद्धे परत असतो सर, तो अतिंद्रिय आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, सर्वव्यापी आहे, तो अमक्या ठिकाणी नाही आहे, हजार भानगडे. मग त्याच्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे कशी, तर तो सर्वव्यापी आहे ना, ते माझ्यामध्येही आहे. अर्थातच जीव मी जरी असलो तरी माझ्यामध्ये तो आहेच. मग अडचण कुठे आहे, तो आणि मी आतमध्ये एके ठिकाणी असताना मध्ये पडदा आहे, अविद्येचा पडदा आहे, आवरण म्हणतात संस्कृतात त्याला. ते आवरण भंग झालं तर दर्शन आहे समोरासमोर. त्याचा जबाब केव्हा येईल, आवरण भंग झालं तर येईल. आवरण कसलं आहे, माझं मन हजार ठिकाणी चिकटलेलं आहे म्हणून आवरण, बरं का. म्हणजे असं
एक भर्तृहरीचा श्लोक आहे. गोष्ट अशी आहे की आता ती त्याच्याच बाबतीत घडली का नाही कोणाचं म्हणतात. तो राजा होता आणि त्यांनी शेवटी राज्य त्याग करून संन्यास केला. काय मग काय झालं तर त्याची जी बायको होती तिच्यावरती याचं अतिशय प्रेम होतं. तेव्हा एक दिवस त्याने तिला आंबा दिला. तिचं प्रेम तिसऱ्यावरतीच होतं. तिने तो आंबा त्याला दिला. त्याचं प्रेम तिसरीवरतीच होतं. त्याने तो तिला दिला आणि तो आंबा परत भर्तृहरीकडे आला. अरे बायकोला दिलेला आंबा चक्कर खाऊन इतका आला. मग मी जिच्यावर प्रेम करतो तिचं प्रेम तिसऱ्यावर, त्याचं प्रेम आणखी तिसरीवर. असा व्यवहार असल्यामुळे आपलं मन जिथे चिकटतं तिथे आपण धोका खातो. यामुळे होतं काय, प्रेम करण्याची जी शक्ती आहे ती व्यवहारात वाया जाते. म्हणून व्यवहारात महाराज म्हणायचे थोडं नाटक आहे. म्हणावं तुझ्याशिवाय मला कोण आहे, बायकोला म्हणावं, पण मनात म्हणावं तूही अशी स्वार्थी आहेस माझ्यासारखी. एक दृष्टांत महाराज दृष्टांत नाही उदाहरणच द्यायचे. आणि यात चूक काही नाही, हा व्यवहार आहे. एक नवरा बायको अतिशय प्रेमळ, एकमेकावर प्रेम करणारे. आणि नवरा गेला, बाईने डोकं फोडलं, रडली, काय वेळेत उचलू दी नवरा. पण असं आहे, फॅक्ट्स आर फॅक्ट्स. जगामध्ये वस्तुस्थिती आहे. एक 2-3 तास गेल्यानंतर तयारी झाल्यावर म्हणजे आधी आपली मांडीवर खाली ठेवलं आणि मुलाला जवळ बोलावलं आणि हळूच कानात सांगितलं, हातात आणखी तेवढी काढून घे म्हणाली. काय महाराजांचं उदाहरण आहे. असं जगातलं प्रेम आहे. जगातलं प्रेम हे असं आहे बरं का. यात दोष कोणाचा नाही बरं. महाराज म्हणायचे खरं प्रेम कसं आहे, त्या प्रेमी माणसाला प्रियतम जो आहे त्याच्या वियोगाची कल्पना आल्याबरोबर प्राण गेला पाहिजे असं म्हणायचंय. अशी एक वस्तू तुम्ही सांगा की ती वस्तू नाशी झाली की तुमचा प्राण कसा विष होईल. अशी एकच वस्तू आहे ती म्हणजे माझा देह. आणि म्हणूनच देहावरती जे प्रेम आहे ते प्राणावरती प्रेम आहे. म्हणून मी प्राणापलीकडे प्रेम करतो अशी भाषा. आणि आता सांगतो महाराजांच्या वाक्याचा अर्थ आपल्याला. म्हणाले धर्म शक्य तितका पाळावा, नीती प्राणाबरोबर सांभाळावी आणि प्राण गेला तरी नाम सोडू नये. हे एक वाक्य. आणखी एक वाक्य म्हणायचे, माणूस मरू लागला की एक एक वस्तू सुटतात, इंद्रिय सुटतात. तर शेवटी सुटणारी वस्तू असेल तर नाम असली पाहिजे. प्राण नव्हे, नाम. म्हणजे प्राण गेले तरी नाम आहे आणि नाम गेलं पाहिजे, तिचे खोल गेलं पाहिजे. मी मला सांगितलं ना, परम प्रेम याचा अर्थ खोल खोल खोल, अतिशय खोल. सकाळी आपण आरती म्हणतो ना, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. ओवाळा ओवाळा सद्गुरु रामदास राणा. कल्याण स्वामी काय म्हणतायत, पंचही प्राणांचा दीप लाविला जाणार. माझे प्राण तुझ्यावरून ओवाळून टाकले, म्हणजे माझा जीव तुझ्या पुढे काही नाही देऊन टाकला. आणि आपल्याकडे बायका नवऱ्याला प्राणपती म्हणतात ना, देहपती म्हणत नाही, देहपती असतोच तो, पण प्राणपती म्हणतात. प्राणपती म्हणजे माझा जीव तुला दिलेला. आणि गोपीने हे केलं. गोपीने काय केलं, एक भागवतामध्ये एक शब्द घातलेला आहे त्याने, अतिशय वंडरफुल, मार्मिक आहे. आम्ही कशा आहोत कृष्णा तुझ्या, निःशुल्का दासी, अधिदासी आहोत, मोलकरणी आहोत तुझ्या. आणि निःशुल्का म्हणजे फुकट काम करणारे, शुल्क म्हणजे पगार. निःशुल्का दासी आहोत आम्ही, तू का आम्हाला असं सोडून जातोय, असं कृष्णाला. तसं भक्तीमध्ये अपेक्षाच नाही, आम्ही निःशुल्क दास आहोत तुझे. आम्हाला काय पाहिजे, मग तू पाहिजेस, तुझ्यापासून काही नकोय. ही होय प्रेम. कसं पाहिजे, मला काय पाहिजे तुमच्यापासून, तुम्हीच पाहिजे मला, मला नको दुसरं काय. आणि महाराज म्हणायचे, माझा प्राण ज्यात आहे ते मी तुम्हाला देतो, मी कशाला पाहिजे तुम्हाला, म्हणजे नाम देतो म्हणायचे. आम्हाला पटलं पाहिजे ना, पण नाही का. ही गंमत आहे.
आम्हाला सवय काय, रूपावरती प्रेम करायचं सवय. आम्हाला नुसत्या स्मरणात प्रेम नाहीये. महाराज म्हणले प्रेमाची गंमत अशी आहे, एका बाईचा नवरा बाहेर गावी गेला होता आणि त्याचं पत्र आलं की वा असं असं आहे, मी अमक्या वेळेला येतोय. पत्र आलं की अशी वाचित बसली, वाचित होती. इतक्यात काहीतरी गडबड सगळं तोच आला आणि मागे उभा राहिला. पत्र वाचते बाई आणि म्हणाला अगं मी आलोय, थांबा म्हणाले, पत्र वाचू दे आधी. तुम्ही आला खरं, पत्र वाचू दे. असं म्हणले आपलं होतंय की त्याचा प्राण आहे ते मी तुला देतो म्हणलं तरी ते तू जाणार आहे ते मला पाहिजे, देहानं तू पाहिजे. अरे देह मी नाहीये, मी जातोय, नाही पण ते मला पाहिजे. असं होत आपण आहोत हे असं. दिस इज व्हॉट वी आर. तेव्हा माझा विषय काय आहे, तिकडून त्या प्रेमाची पोच येणं म्हणजे काय खरं सांगू का, तिन्ही अवस्थामध्ये जागेपण, स्वप्न आणि झोप या तिन्ही अवस्थामध्ये माझं भान जसं मला असतं तसं त्याचं भान तिन्ही अवस्थामध्ये राहणं म्हणजे तिकडून पोहोचायचं. अरे जागेपणी सुद्धा आपल्याला धड आठवण राहत नाही, ती तिन्ही अवस्थांचे गप्पा काय सांगतात. म्हणून कबीराचा दोहा आहे, फार अप्रतिम आहे. प्रेम प्रेम म्हणजे काय, तो म्हणतो प्रेम प्रेम सब कोई कहे, प्रेम न जानत कोय. सगळे लोक प्रेमाची भाषा बोलतात, प्रेम नाही बोलत. 8 पहर झूमत रहे, प्रेम कहा वही सोय. 24 तास 8 पहर माजलेला हत्ती जसा झुंगत असतो तसं त्याच्या स्मरणामध्ये हा मस्त होऊन राहण्याचं नाव प्रेम. आणि प्रेम म्हणतो प्रेम मग्न जब मन भया, कौन गिनई तिथी वार. आज कोणची वार कोणचं, अरे पताच नाही. प्रेमामध्ये स्वतःचा विसर पडणं ही पोच आहे. मला ते सांगायचं, प्रेमामध्ये तो बसला, वेळ किती गेला, कुठे बसलो आहे हे भान न होण्याचं नाव प्रेम. आणि महाराज म्हणायचे नामात माझे प्राण आहे, तर नामामध्ये असा विसर पडणं म्हणजे पोच आहे त्यांची. क्षणभर का विसर होईना त्यांचं दर्शन आहे. हे प्रेम. त्याला जे अत्यंत आवडतं ते मला तितकंच आवडायला लागलं म्हणजे समजा आवड गोष्ट अशी आहे न प्रयास करता मन तिकडे वळतं. आवडीची गंमत अशी आहे बघा, स्वाभाविक मन तिकडे जाईल. आवडीने भावे हरिनाम घेशी, त्याला काही प्रयत्न नाही, श्रम नाही, सहज जाईल. तसं स्वाभाविक माझ्या गुरुला जे आवडतं, भगवंताला जे आवडतं ते मला आवडायला लागलं. तुम्हाला काय सांगू, भाऊसाहेब रोज तव्यावरचं पिठलं खात, रोज. तुम्हाला दिलेल्या पिशवाळा पानात जवळ कसं त्या पिठलं भाऊसाहेब तुम्ही रोज काय खाता, स्वारीला आवडत होतं म्हणा. काय सांगा आणखी पतिव्रताची काय असते. महाराज असं म्हणाले, एका मुलीचं लग्न झालं आणि त्या पूर्वीच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम. तिला म्हणले तिखट मिठाची भारी आवड आणि नवऱ्याला गोडाची आवड. एक 4-6 महिन्यांनी माहेरी आली, तिखट मीठ खाई ना, गोड पाहिजे म्हणाली. का म्हणली अशी, त्यांना आवडतं ना. काय बदल आहे बघा, काय प्रेमाचे लक्षण आहे. तसं त्यांना जे आवडतं ते मला आवडू लागलं की तिथून हा आला, जबाब आला, रेस्पॉन्स आला. असं समजा. मग त्यांना काय आवडतं, जगातलं जे उत्तमात उत्तम असेल, ज्याला अभिजात म्हणतात, अभिजात वाङ्मय असं म्हणतात ना, सुसंस्कृतपणा, नीतिमत्ता, निस्वार्थीपणा, हे त्यांना आवडतं. ते आपल्याला आतून आवडायला लागलं समजावं. आपल्या प्रेमाची कल्पना काहीतरी भ्रामकच असतात. हे आहे की त्या माझ्या प्रत्येक कृतीमध्ये त्याच्या चरित्राचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे. महाराज म्हणायचे गुरुचं नाव सांगू नये. आता पूर्वीचा काळ आहे हा, ते म्हणायचे नवऱ्याचं नाव सांगत आहेत बायका, तसं गुरुचं नाव सांगू नये. आपल्या वागण्यावरून लोकांना वाटलं पाहिजे अरे हा अमक्याचा असला पाहिजे, अरे यार काय आहे, काय आदर्श आहे मला सांगा. नाही हे प्रेम. अरे हा नाही, हा त्यांचा असला पाहिजे बघा असा आहे. एकदा गंमत काय झाली, गणपतराव दामले सांगत असत
की गोंदवल्याच्या गायींना चारा नव्हता. 50-60 वर्षाची मागची गोष्ट आहे. अतिशय दुष्काळ पडला, सध्या आहे तसाच, आणि चारा नाही. ते गायीनं खायला घालायचं काय, पैसा नाही, कुठून आणायचा. तेव्हा ते बुधवार चौकामध्ये गळ्यामध्ये माळ घालून असं लोकांना अक्षरशः भीक मागत होते की बघ गोदान म्हणून, गायीच्या संरक्षण करायचे म्हणून काय आपण द्या बरं का. तर गळ्यात माळ होती. तर पुष्कळ लोक की नाही त्यांच्याकडे पाहून म्हणायचे अरे हा गोंदवलेकरांचा असला पाहिजे, कारण गळ्यात माळ यायच्या, द्या म्हणली यायला. म्हणजे काय बघा गंमत आहे. जप करतो का नाही सोडून द्या, पण माळ ही त्यांची आहे. म्हणजे हा जप करणार आहे, नाम घेणार आहे. एक हे पण बाहेरचं लक्षण झालं, खरं लक्षणातलं पाहिजे नाही का. त्यांना जे आवडत होतं तसं आपल्या ह्याच्यात ये. आता शेवटचं मुद्दा. आता हे जे परम प्रेम आहे हे आपल्या प्रचितीला येणं शक्य आहे का नाही. बरोबर आहे. मला असं सांगा, आपलं प्रेम वाटलेलं जरी असतं तरी आपल्या काही स्पेशल आवडीनिवडी असतात. काही माणसं आपल्याला आवडतात, किंवा तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, विधवेशी एक सुत तेथे अहर्निश चित्त. एक विधवा बाई आहे, नवरा मेला, मुलगा आहे, रात्रंदिवस त्या मुलाचं चिंतन. ती म्हणते ना मी याच्याकरता जगते म्हणून, असं म्हणते ना. त्यांनी उदाहरण काय दिलंय, असं आपलं व्यवहारात चिकटलेलं असतं. ते सगळं असं गोळा करायला पाहिजे. म्हणजे तसं एक माणूस की नाही आता थकला होता, त्याला वाटलं आपण काही फार जगत नाही म्हणून या कंपनीत शेअर, त्या कंपनीत शेअर, या कंपनीत शेअर, नॅशनल सेव्हिंग मध्ये काय नाही, आणखी पुष्कळ भानगडीत नाही, फिक्स डिपॉझिट मध्ये हे सगळे पैसे जसे एके ठिकाणी करतो, गोळा करतो, आपले ऍसेट्स काय असं म्हणतात ना, ते काय माझ्याजवळ हे करतो ना, तसं आपलं प्रेम कुठे कुठे वाटलेलं हे आपणच पाहतो. मग कसं चिंतन करावं. बसला असताना समजा घर आपलं आहे स्वतःच, माझं घर गेलं काय होईल, मला काही होणार नाही असं खरं वाटलं पाहिजे. हा नाही तर लोक काय म्हणतात मला मुलं बाळांचं काय व्यवस्था केलेली आहे, माझं नाही म्हणते त्याच्यावरती. अरे भ्रमात आहे बाबा, अजून तुला कल्पना नाहीये खऱ्या प्रसंगाची. असा गैरसमज करून घेऊ नका बरं का. जेथे की नाही त्याच्या वियोगाबद्दल, त्याच्या नुकसानीबद्दल थोडं तरी अंतःकरणाला चिकटेल, समजावं माझं प्रेम केलं. आणि तुम्हाला खरं सांगू का, आपलं सगळ्या ठिकाणी प्रेम आहे, बोलण्यात काही अर्थ नाही. हा म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांचं सांगतो आपल्याला, मोठ्या लोकांचं. महात्मा गांधी हा केवढ्या मोठ्या मनुष्य होता ना, तुम्ही त्याची राजकारणी म्हणून निंदा करा, पण काय त्या पुरुषाचा त्याग होता, पुढारी पण काय होतं, शंकाच नाही. तेव्हा त्यांच्या बायकोचा सहवास 60-50-60 वर्ष झाली. आगा खान पॅलेसमध्ये ते होते, ती वारली तेव्हा. तर हे नरसोपंतांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे, ऐकीव नव्हे, एनसी केळकरांनी. तर म्हणाले ते गेल्यानंतर मी इथे गावामध्ये गेलो नाही तर ते म्हणणार, म्हणले हे काही आले नाहीत असून, म्हणून म्हणले टांगा करून मुद्दाम गेलो. मी गेलो तर ते चिता रचली होती, तिला आणायचं होतं अजून आतून. आणि हे आले, टांग्याने आले, पैसे दिले, गांधी उभेच होते तिथे. गेल्यानंतर त्यांनी एकदम हातात हात घेतला, व्हॉट ए लाईफ असं म्हणाले. म्हणजे याचा मराठीत अर्थ असा, काय जीवन विचित्र आहे बघा अशा प्रसंगात आपण, कारण राजकारणी प्रतिस्पर्धी होते ते. व्हॉट ए लाईफ म्हणाले आणि शांत होते अतिशय. पहाटे साधारण 4-4:30 उठून आले, तेव्हा त्यांना श्वास लागलेला होता, शांत होते. असू दे म्हणजे डॉक्टर आहे ना, म्हणजे काही नाही. ते पुन्हा आपल्या प्रार्थनेला निघून गेले आणि ते 6-6:30 गेली. मग काही नाही, शांत होतं अगदी. पण तिला चितेवरती ठेवलं आणि त्या महादेव भाऊनी आग लावली. लागल्यावरती गांधी रडायला लागले, गांधींच्या डोळ्याला पाणी आलं, उसासे आले. तेव्हा नरसोपंत म्हणाले मला सुद्धा जरा हे वाटलं, एक प्रकारे छान वाटलं की हा एवढा हा असून प्रेम आहे. महाराजांच्या कानावर घेतल्यावर महाराज काय म्हणाले, फार कशी नाही म्हणाले, खरा सत्पुरुष असेल तरच तो हे करू शकेल, त्याचं प्रेम भगवंतावर असेल तोच करू शकेल. हे प्रेम कुठेतरी आत दडलेलं असतं, खोल असतं, ध्यानात ठेवा. आपण किती बाता मारल्या ना, माझं काय घरात अडकले नाही, तुझ्यात नाही, तुझ्यात नाही,
असलेलं सगळ्यात अडकलेलं असतं तुझ्या. केरसुणीत सुद्धा जुना अडकलेला. चोरीला गेली, जुनी चप्पल सुद्धा चोरीला गेली तर म्हणेल अरे ते बंगारवाल्याला दिली असती, 4 आणे आले असते त्याचे. इतकं आपलं चिकटलेलं आहे. बरं का, बोलण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला गंमत सांगतो. भाऊसाहेब एकदा मला म्हणाले, त्यांचा मोठा मुलगा 60 वर्षाचा झाला. बरं का, आठवत होतं 60 वर्षाचा झाला. तेव्हा मला म्हणाले, आता म्हणाले व्यवहार दृष्ट्या तो जो गेला तर म्हणले काही जगाच्या विपरीत असं काही नाही, पण म्हणाले मला ते व्हायला नको वाटतं. बरं का, ते म्हणले भाऊसाहेब का नको वाटतं? तर म्हणाले असं वाटतं की महाराजांनी मला एवढं ठेवलंय तेव्हा सही सलामत पार पडावं. आणि स्वतःहून म्हणाले, म्हणजे म्हणाले थोडं कमीच आहे, म्हणजे महाराजांच्यावर प्रेम थोडं कमी आहे, हा माझा मुलगा आहे, हा जाऊ नये. काय आत्मपरीक्षण आहे बघा. मग सोपी का गोष्ट आहे मला सांगा. आणि तसंच ते दुसरं उदाहरण सांगतो ब्रह्मानंद महाराजांचं. बरं का, हा एवढा महात्मा आणि ते व्यंकटापूरला जायला निघाले. बरं का, बेलदडीहून. आणि तार आली बेलदडीला की महाराजांनी देह ठेवला. सकाळची 10 वेळ होती, तार आली आणि हे चालत चालले होते. ते चालतच फार जायचे. आणि तो मागचा मनुष्य पळत 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 आला, अहो थांबा थांबा करून. आणि काय तार आली रे म्हणले. महाराजांनी देह ठेवला. बसले दगडावरती, रडायला लागले. म्हणाले 1 रुपये 12 आण्यामध्ये जिवंत ब्रह्म पाहायला मिळत होतो, आता नाही पाहायला मिळायचं. असं तुमचं असं प्रेम पाहिजे गुरुवर. प्रेम तर असंच, प्रेम तेच इकडचं तिकडे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे तुम्हाला ज्ञान आणि कर्म हे नाही जमायचे. तुम्हाला व्यवहारात प्रेम करायची माहिती आहे, पैशावरती, आपल्या मुलाबाळांच्या वरती, घरादारावरती हे प्रेम करायची माहिती आहे. ते फक्त तिकडचं ओढून इकडे लावा, एवढं करा ते गोळा करून. आणि ते करायला की नाही कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे. खरं सांगतो, आपल्या आकलेनं आजपर्यंत झालं नाही दिसतच. बरं का, ते करायला पाहिजे. आणि ते करायला सुरुवात कशी करावी? त्यांना जे आवडतं ते करायला आपण सुरुवात करावी. त्यांना लोकांना मदत करणं आवडतं, त्यांना नामस्मरण करणं आवडतं, त्यांना की निस्वार्थीपणा आवडतो, त्यांना शक्य तेवढं लोकांवर प्रेम करणं आवडतं, द्वेष मत्सर आवडत नाही. हे आपण सुरुवात करावी, मग त्यातून ते निर्माण होतं. याची आता पुढचं जे सूत्र आहे अमृत स्वरूपाचं, ते काय ते उद्या जानकी जीवन स्मरण जय जय राम.